पुढची बातमी, नीट पेपर फुटीनंतर 21 जूनला देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली। याचा निकाल 16 जुलैला जाहीर झाला। मात्र या निकालामध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं समोर आलंय। आन्सर कीनुसार 522 गुण मिळवणाऱ्या बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोअर कार्डवर मात्र अवघे 95 गुण मिळाले। तर वडवणीमधल्या ज्ञानेश्वरी पवार ही विद्यार्थिनी टॉपरच्या शर्यतीत होती। आन्सर कीनुसार 720 पैकी तब्बल 700 गुण मिळणं तिला अपेक्षित होतं। मात्र मिळालेली OMR शीट चुकीची असल्याचा दावा तिने केलाय। तिच्या स्कोअर कार्डवर अवघे 87 गुण मिळाले। या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे। आन्सर की प्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पट कमी गुण स्कोअर कार्डवर दिसतात। NTA गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत। आधीच पेपर फुटीमुळे बदनाम झालेली NTA आता यावर काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागलंय। 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत NTA OMR शीट डाउनलोड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं। तर त्या पोर्टलनुसार मी डाउनलोड केली व आन्सर कीनुसार काढले तर तेव्हा पण 522 येतात। 16 तारखेला 8:30च्या दरम्यान त्यांनी फायनल आन्सर की डिक्लेअर केली। त्यानुसार जेव्हा पाहिले तेव्हाही 522 येतात। पण जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला माझ्या रिझल्ट स्कोअर कार्डवर मला फक्त 95 मार्क्स येत आहेत। खूप मोठी त्यांच्याकडे ते बी एक्सपिरियन्स आहेत, ते माझ्याहून जास्त शिकलेले आहेत। माझं काहीच नाही, मला फक्त माझे जे अटेम्प्टेड मार्क्स आहेत ते पाहिजेत। त्याला 522 मार्क येतात। परंतु काल NTAचा जो रिझल्ट आला त्यांनी जो स्कोअर कार्ड दिला आणि आम्ही ते स्कोअर कार्ड डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये 95 मार्क आलेले आहेत। म्हणजे एवढी मोठी तफावत आलेली आहे। 522 मार्क कुठे आणि 95 मार्क कुठे आहेत। आणि कालपासून मुलगा थोडा भरपूर टेन्शनमध्ये सुद्धा आहे आणि त्याला आम्ही त्याचं टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले। आणि मी पालक या नात्यानेच NTA एक मागणी करतो की ही दुरुस्ती सुधारावी आणि माझ्या मुलाला न्याय द्यावा, नसता आम्हाला हायकोर्टाकडे दाद मागावी लागेल। आमच्या परिस्थितीनुसार त्याला असं हे होतं की आपल्याला काहीतरी करायचंच आहे म्हणून तो इतका वेळ देत होता अभ्यासाला की रात्रंदिवस तो तेच करत होता। कारण कुठलाही कार्यक्रम असू, सण असू, काही असू, तो आमच्यात कधीच इन्व्हॉल्व होत नव्हता, कधीच। काय मागणी असेल तुमची? सर, आमची एवढीच मागणी आहे की त्याला न्याय द्यावा। ही डबल त्याचा पेपर चेक करून त्याला मार्क ते काय त्याचे त्याला द्यावा। तर नीटच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या वेबसाईटवर दाखवत असलेल्या गुणांमध्ये आणि प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा करण्यात आलाय। पुण्यातील आर्यन चव्हाणच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय। 13 जुलैला नीटच्या अधिकृत वेबसाईटवर आर्यनला OMR शीटमध्ये 720 पैकी 707 गुण मिळाले होते। या गुणांनुसार आर्यन संपूर्ण देशामध्ये पहिल्या 10त आला होता। सर्वत्र त्याचं अभिनंदन देखील करण्यात आलं। मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागले तेव्हा आर्यनला नवीन OMR शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आले। त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला। आर्यन चव्हाणनं NTA ईमेल करून याची माहिती दिली, मात्र NTA कडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। त्यामुळे NTA नीटचा निकाल लावता आला नाही का असा सवाल आता उपस्थित होतोय। ह्या OMR शीटवरनं असं कळून येतं आहे, मला ज्या दिवशी मी एक्झाम दिली 21 तारखेला त्या दिवशी मला आलेलं आमचं प्रोव्हिजनल की त्याच्या थ्रू मला कळालं की मला 707 पडत आहेत मार्क। पण नंतर 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला शॉक लागला, कारण मला 217 मार्क पडले। मग त्यानंतर आमचे कोचिंगचे जे फॅकल्टीज वगैरे होते ते म्हटले की परत एकदा OMR चेक करा वगैरे, कारण त्यांनी पण चेक केली होती ती OMR, त्यांना पण माहिती की मला 707 पडत आहेत। तर ही सगळी प्रक्रिया पारदर्शकच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे। त्यामुळे जी काही ॲन्सर शीट आहे त्या ॲन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे, तिथे त्यांनी गेलं पाहिजे।